तुला गाइस वेलकम बॅक काय बोलते काका कोणती गाडी मस्त आहे? कुठली गाडी मस्त आहे काका? काका ही गाडी मस्त आहे का ही गाडी मस्त आहे? कुठली ती? काका तुमची चॉईस चांगली. तुझा घेऊन दे घरी. गाइस वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आज हा माझा मित्र चाललाय. करू का रे? हा कर वॉश कर, मला सांग म्हटलं मी पैसे पाठवतो. राहते कर तुम्ही जा आरामशीर. कॉल कर. हा किती वाजता येणार आहे तू? रात्री ये डायरेक्ट. हा रात्री ये. आता ही माझ्या मित्राची बीस घेऊन चाललोय आपण. मिनी बीस सर्व्हिस झालेली आहे. तू बघ ना इकडून जा. एक फर्स्ट गेट आहे कर. आज मी किती माहिती का सेकंड गेअर वर नेली 90 टच झाली. हफ्ते फक्त ही होते रे. ही फक्त ही नाही थोडी ही होते रे. सर्व्हिसिंग नाही म्हणून आहे. खाली थांब थांब. हा कर स्टार्ट. स्टार्टचं काय बोललेलं तू? पाच वेळा हे कर. आता तू गाडी धुतलीस ना असं बंद चालू कर 5 वेळा. ओके परत गली का चालू करायची? आता गाडी वॉश करशील तेव्हा 5 वेळा हे कर. ओके कारण इंजिन पूर्ण थंड असेल ना. ठीक आहे. त्यानंतर आहे ना 5 वेळा हे करून झाल्याच्या नंतर ना तू असं थांब आणि बा असेल एवढं बॅटरी व्होल्टेज आहे. आणि आता चालू करून ठेवून दे फक्त 2-3 मिनिटं. चल उद्या करतो कॉल. जा. अशी कशी घेऊन जा ना. अशी जा ना सुसाट घेऊन. आता आपल्याकडे ही गाडी आहे ग्रीजची पोळी. वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आज आम्ही चाललोय मित्राची ही मॉन्स्टर घेऊन. गाडीने एकदम वॉश वगैरे करून ठेवली. गाडी लय जपतोय. त्याची सर्व्हिसिंग आहे तो बोलतो पळव. आता ही तर गाडी आता पळवणार आपण. आपल्याकडे इंस्टा 360 नाही ना. इंस्टा 360 असं तर मजा आली असते. हे बघा स्कोर गाडीचा हाच फायदा. ब्रेकिंग का थोडा बघायचं. हा ब्रेकचा बोलतो. पाचचा ब्रेक काय माहिती तो ब्रेक आपण वर देतो त्याला सांगितलेला मी. म्हणजे वर म्हणजे समजलं नाही. आता नाही रे. तर गाडी बघा कशी दिसते. मला या R15 हाच पोझिशन आवडतो. मी घेणार होतो कार्बन एडिशन घेणार होतो. त्यानंतर मी डूक 250चे रिव्ह्यू बघितले ब्लॅक मध्ये आणि बघितलं काय काय फीचर्स. तर मला डूक 250 आवडले. तर ती स्ट्रीट फायटर गाडी आहे. तर हँडलिंग वगैरे ठीक आहे. पण या गाडीचं सिटिंग पोझिशन खूप आहे. कंबरमध्ये बॅक पेन होता. सगळेजण मला बोललेले की ही गाडीचं घेशील तर लॉंग रूटसाठी चांगली नाही, डेली यूजसाठी चांगली नाही, बॅक पेन वगैरे होती. पण गाडीचा लुक मॅटर करतो ना हर टायमाला. कारण ही गाडी एवढी चांगली दिसते ना. माणसं जास्त ना या लुकसाठीच घेतात ही गाडी. कारण तुम्ही कुठं पण जाणार ना माणसं तुम्हाला बघणार. मग हो आता आज मस्त नवीन रस्त्यावर घेऊन जातो. व्हिडिओ वगैरे बनवतो गाडीची. नाही ही मित्राची आहे. मित्राला पाहिजे होती तो घेऊन गेला माझी गाडी. नाही मीच आहे त्याच म्हणती गाडी हिंदू. आणि या गाडीचं एकच आहे की जे गाडी घेतात ते सगळेजण हे लावा म्हटलं. कारण हा पॅनल तुटतो. कारण जास्त जण गाडीवर बसतात तर ह्याच्यावर वजन जातं. काय जण नीट नाही बसत. चढून बसले पाहिजे पण नीट नाही बसत. तर ह्याच्यामध्ये एक हायलाईट सिस्टम चांगली आहे. बघितला ह्याचा हँडलची ग्रिप इथपर्यंत येते टर्निंगला. गाडी लय जपतो पोरगा. काय पण बोला त्याची गाडी तू लय जपतो म्हटलं. गाडी पुसतो मस्त आहे की. ही आमची बारकी 2-3 नंबर काकाची पोरी. तिला आता शाळेत आणायला गेलो ना. शाळेतून आणलं.
कशी आहे? आवडते ही गाडी तुला? अरे चला आता चहा नाश्ता करून नंतर जाऊ म्हणतो. तर गाडी लावतो पार्किंगमध्ये. गाडी तुला तुझं काय वाटलं ही गाडी घ्यायची का तू? फ्युचरमध्ये घेशील ही गाडी? फ्युचरमध्ये आपल्याला ड्यूक 390 घ्यायची. माझा पण बजेट होतं 390चा, पण 390 वेटिंगला आहे. याचे पेपर संपले वाटते. एक राऊंड म्हणून जमते का तुला? मला गाडी येते. घे घे तो पार्किंग. स्वतः चालवते लोक. चाल हा हा ही मित्राची आहे रे. माझी गाडी मी बड्डेला घेतली. तिच्या गाडीला झाले असेल 2 महिने झाले असेल. हा या गाडीमध्ये कंबरची वाट लागते माहिती आहे का? जास्त लॉंग रूटला जाशील ना गाडी घेऊन तर कंबरची वाट लागते. पण मी तर सगळे बोलतो, तुम्हाला गाडी वगैरे घ्यायची असेल ना तर 250 390 मध्ये स्विच करायचं. कारण ती गाडी तशी माझं 2-3 वर्ष झालं. माझ्या अकाउंटला कोणीतरी स्ट्राईक मारलेली. ती स्ट्राईक काढली त्यानंतर तो चालू केलं. ते तोपर्यंत व्हिडिओ टाकत होतो ना, व्हिडिओ माझे व्ह्यूज पूर्ण थांबलेले. ते पूर्ण अकाउंट फीज होऊन जातो. 10 व्ह्यू येतात, 2 व्ह्यू येतात, 3 व्ह्यू येतात. हां स्टॉप होऊन जातो. होतच नाही तोपर्यंत ते स्ट्राईक निघणार नाही, कॉपीराईट निघणार नाही. आता मी 2-3 व्हिडिओ टाकले त्याला लगेच कॉपीराईट लागले. कॉपीराईट लागले ना व्हिडिओला. नाही गाणं वगैरे टाकलंच ना तरी पण कॉपीराईट लागते. थोडं तरी गाण्याचा साऊंड वगैरे आलं ना. त्या दिवशी मी ड्यूक बघितली ना, मला वाटलं की कोणीतरी नवीन घेतली आपल्याच बिल्डिंगमध्ये. मला ड्यूक 250 पेक्षा ती 390 आवडते. पण 390 ब्लॅकमध्ये मला आवडली ती 390. पण 390चा मेंटेनन्स बोललो, मेंटेनन्स पण एक कार आहे ना, कार तेवढा मेंटेनन्स त्या गाडीसाठी. शॉर्टवर कसे कॉपीराईट पडतात रे, म्हणून मी नाही व्हिडिओ टाकत जास्त, ब्लॉग नाही टाकत. आता ऑफिसमुळे टाइम पण नाही भेटत मला. शॉर्ट व्हिडिओ टाकत राहिले. शॉर्ट व्हिडिओ टाकून पण कॉपीराईट पडते ना. डेली काय टाकणार तू ब्लॉगमध्ये? कंटेंट पाहिजे ना ब्लॉग टाकायला. मग आपण स्वस्त ब्लॉगर आहे. थोडी गाडी त्या साईडला लाव असेल दाबून. काही 2 गाड्या 2 फ्रेम मध्ये गाड्यात एकदम. तर सेकंड रिव्ह्यूसाठी तयार हवा आहे. हा सेकंड रिव्ह्यूसाठी तयार हवा. सेकंड रिव्ह्यू ह्याच्यावर बनवायची.